मित्रांनो नमस्कार. आपण आज रेरा जो काही महारेरा असतो त्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेत आहोत. आता मित्रांनो, हा रेरा कायदा म्हणजेच त्या इंग्लिशमध्ये रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी असं त्याचं फुलफॉर्म आहे. त्यास आपण मराठीत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण कायदा असे म्हणतो. आता हे जे काही रेरा जो आहे हा सन 2017 पासून लागू झालेला आहे आणि तो 1 मे 2017 पासून महाराष्ट्रात लागू झाल्याने त्यास महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रेरा असे संबोधले जाते. आता मित्रांनो, ही जी काही रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे ही रेरा ही ऑथॉरिटी महारेरा हा कोणत्या ठिकाणी म्हणजेच कोणत्या यास लागू होतो ते समजून घेऊया. आता हा जो काही महारेरा आहे केवळ अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये कामी येतो. म्हणजे जेथे प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही असं अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये हा महारेरा लागू होतो. त्याचप्रमाणे यासोबत जे 500 स्क्वेअर मीटरचं बांधकाम आहे त्याच्या पुढे हा महारेरा लागू होतो. म्हणजेच 500 स्क्वेअर मीटरच्या आतील बांधकामासाठी रेरा कायदा लागू होत नाही. त्यानंतर जे काही फ्लॅट्स असतात 8 अपार्टमेंट 8 फ्लॅटच्या खाली रेरा लागू होत नाही. म्हणजेच याचा अर्थ जे 8 फ्लॅट्स असतात 8 फ्लॅटच्या वर जितके फ्लॅट्स असतात त्या 8 फ्लॅटच्या वरील याच्यावर रेरा लागू होतो. अशा पद्धतीने हा जो काही महारेरा आहे हा एकंदरीतपणे लागू होतो. मित्रांनो, आपला हा जो काही रेरा कायदा आहे हा रेरा कायदा लागू होण्याची आणि आणण्याची आवश्यकता काय होती तर पूर्वी मित्रांनो 2017 पूर्वी हे बिल्डर जी लॉबी आहे ती पजेशन देण्यामध्ये खूप उशीर करत होते. डिले इन पजेशन, त्यानंतर फेक प्रॉमिसेस करायचे, नंतर रॉंग डिलिव्हर द्यायचे आणि कोणतीही मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट. त्याचप्रमाणे जो कार्पेट एरिया तो हा व्यवस्थित नव्हता आणि तसेच स्ट्रक्चरल डिफेक्ट. म्हणजे हे जे काही असे एकंदरीत जे काही प्रकार आहेत हे जे बिल्डर आहेत हे कोणतेही प्रॉमिसेस आपणास फसवे प्रॉमिसेस द्यायचे, खोट्या व चुकीचे ॲडव्हर्टाइजमेंट करायचे आणि वास्तविकमध्ये आपणास खूप वेगळंच मिळायचे. अशा कामीसाठी मित्रांनो केंद्र सरकारने हा 2016मध्ये रेरा कायदा लागू केला. त्यानंतर महाराष्ट्राने मित्रांनो 2017मध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर आता याच्यामध्ये हा महारेरा लागू झाल्यानंतर यामध्ये आता काय काय आवश्यकता आहे ते समजून घेऊया. आता मित्रांनो, हा जो काही महारेरा कायदा आहे हा बायर्ससाठी जे कोणी फ्लॅट बुक करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता त्यामध्ये काय काय रिस्ट्रिक्शन घातलेले आहेत. म्हणजे पूर्वी जे आहेत आपण जे कोणी फ्लॅट बुक करणारे होते त्यांना कोणतीही रक्कम देऊन फ्लॅट बुक करता येत होती. परंतु मित्रांनो आता बुकिंग अमाऊंट ही ज्या काही रकमेचे तुमचं जे काही कन्सिडरेशन ठरले त्याच्या 10% ही बुकिंग अमाऊंट द्यावी लागते आणि उर्वरित जे पेमेंट आहे ते त्या स्लॅबप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जर त्या प्रोजेक्टमध्ये जर काही बदल करायचे असतात तर ज्यांनी बुकिंग केलेले असे 2/3 मेंबर यांनी त्या चेंजेसला संमती दिल्यास तो चेंज करता येतो, ते बदल घडवून आणता येतात. म्हणजेच बिल्डरला त्याच्या मनमानी बदल करता येत नाही. त्यानंतर आता जर जो संभाव्य बिल्डर आहे त्यांनी जो प्रोजेक्ट देण्यास उशीर दिला तर त्याला पर मंथप्रमाणे इंटरेस्ट लागते. त्याच पद्धतीने जी काही बिल्डर जे काही आहेत जे आपल्या चुकीचे ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यानंतर फॉल्स कमिटमेंट देऊ शकत नाही आणि जर एखाद्याला कोणाला हा प्रोजेक्ट आवडला नसल्यास तर अशा परिस्थितीत जे काही बायर्स आहे कस्टमर आहे पूर्ण रक्कम रिफंड घेऊ शकतात आणि कोणत्याही क्षणी एक्झिट करू शकतात. त्याच्यानंतर एकदा बिल्डरनी प्रोजेक्ट हा संपूर्णपणे कंप्लीट झाला आणि कंप्लीट केल्यानंतर हँडओव्हर केला तर अशा हँडओव्हर केल्यानंतर बिल्डरची ही जबाबदारी संपत नाही. बिल्डरला हँडओव्हर केल्यापासून पुढील 5 वर्ष म्हणजे जे काही वॉरंटी पिरियड असतो हा 5 वर्षाचा असतो. त्या 5 वर्षांमध्ये त्या बिल्डिंगचे पाहणी
रक्षण निरीक्षण करावे लागते, म्हणजे बिल्डरची येथे जबाबदारी संपत नाही. आता यामध्ये बिल्डरला ज्याचा जो काही गृहप्रकल्प असतो त्याची रेराकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे बिल्डर जे असतात, प्रोमोटर बिल्डर, यांना रेरामध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. आता त्यांची जे काही गृहप्रकल्प आहे त्या प्रकल्पाची व्याप्ती, त्या प्रकल्पाकामी लागणाऱ्या परवानग्या, इतर शासनाच्या परवानग्या व प्रकल्प पूर्ण होण्याचा महिना, वर्ष असे संपूर्णपणे ते रेराकडे त्यांच्या संकेतस्थळावरती माहिती प्रदर्शित करावी लागते. त्यानंतर ही जी काही अशी सर्व माहिती जी आहे प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर करणे बिल्डर्सला बंधनकारक आहे मित्रांनो. त्यानंतर हा जो काही प्रकल्प आहे, हा प्रकल्पाला जर बिल्डरला जाहिरात करायची असल्यास तर ती जाहिरात करण्याकामी बिल्डरला सर्वप्रथम नोंदणी करणे बंधनकारक आहे. विना नोंदणी हे जे काही बिल्डर कोणत्याही प्रकारची जाहिरात करू शकत नाही. त्यानंतर ते जे काही युनिट्स, आपण त्याला फ्लॅट म्हणू, ते खरेदी विक्री करता येत नाही. अशा स्वरूपाचे मित्रांनो बिल्डर्सवर बंधने घातले गेलेले आहेत. तसेच प्रत्येक, आता जो कोणताही बिल्डरच्याकडे बरेचसे प्रकल्प असतील, प्रत्येक जो काही गृहप्रकल्प आहे त्याच्या व्यवहारासाठी स्वतंत्र असे बँकेत खाते उघडले जाते आणि ही बंधनकारक आहे. आणि ते जे काही खाते उघडले जाते त्या खात्यात जी काही रक्कम असते, आता मित्रांनो एकूण त्या खात्यामध्ये 70% रक्कम ही त्यामध्ये ठेवावी लागते आणि 30% रक्कम जी आहे ती बिल्डर त्याचा वापर करतो. परंतु ही जी काही 70% रक्कम ही रिलीज करण्याचा अधिकार हा रेराला आहे. आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो हे जे काही सर्व सांगितले, बिल्डरने कोणतीही कमिटमेंट पूर्ण केली नाही, तुम्हाला ताबा देण्यास अडथळा केला, त्यानंतर तुम्हाला जे काही सांगितलं ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला ते फ्लॅटचं पोझिशन मिळालं नाही, तसेच तुम्हाला त्यांनी वेळेवरती तुमचं पोझिशन मिळालं नाही आणि जो फ्लॅट दिला आहे तो फ्लॅट मिळाला नाही, ज्या पद्धतीने तुमचं फ्लॅटचं स्क्वेअर फूट आहे ते स्क्वेअर फूट कमी मिळालं, अशा आणि इतर प्रकारची तुमची फसवणूक झाल्यात मित्रांनो, आपण त्या फसवणूक झाल्यास आपण रेराकडे दाद मागता येते. म्हणून आणि अशा परिस्थितीत आपण रेराकडे जे आहे हे एकंदरीत ऑनलाईन कंप्लेंट फाईल करू शकतो. आता ही रेराची आवश्यकता का आली आणि त्याचे ड्युटीज कसे असतात. आता अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स बायर्स, त्यानंतरचं दुसरं आहे महत्त्वाचं आहे एम टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर, टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ बायर्स. त्यानंतर तिसरं ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन, जे काही व्यवहार चालतात ते पारदर्शक असावेत. नंतर टू रिड्यूस डिले इन द प्रोजेक्ट हँडओव्हर, म्हणजे जे काही आपणास दिला असतो तिथे उशीर न होणे गरजेचे. त्यानंतरचा टू प्रोव्हाइड डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम, म्हणजे जे काही आहे स्पीडी डिस्पोजल हे कंप्लेंटचे झाले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे टू बूस्ट द इन्व्हेस्टमेंट कॉन्फिडन्स, म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यास परावृत्त करणे. अशा स्वरूपाचे एकंदरीत हे रेरा जे करते, हे रेरा जे आहे या टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ बायर्स ॲज वेल एज टू बूस्ट इन्व्हेस्टमेंट असे त्याचं मेकॅनिझम आहे. मित्रांनो अशा पद्धतीने जर रेराकडे बिल्डर जर एखादं कोणती कमिटमेंट पूर्ण करत नसेल तर आपण रेराकडे दाद मागू शकतो. आता आपण काही बघितलेले आहोत की बिल्डर जे आहेत हे पोझिशन देत नाहीत. एकदा पोझिशन दिल्यानंतर कसे पोझिशन देतात, परंतु ते हँडओव्हर जी काही फ्लॅटचे हँडओव्हर जो काही प्रोजेक्ट आहे तो संबंधित यांना देण्यास, हँडओव्हर करण्यास दिरंगाई उशीर करतो. अशा परिस्थितीत देखील आपण त्या फ्लॅटच्या संबंधित जे काही बिल्डर्स आहे त्यांच्या विरुद्ध रेराकडे नोंदणी करू शकतो, रेराकडे तक्रार करू शकतो. मित्रांनो आपण जर बघितले, रेरा हा स्पीडी डिस्पोजल आहे आणि आपण जर त्या संबंधित बिल्डरच्या विरोधात जर तक्रार दाखल केली, त्या तक्रारीचं निवारण होऊन मित्रांनो आपणास नक्कीच न्याय मिळेल. मित्रांनो अशा स्वरूपाचा हा जो काही व्हिडिओ आहे, हा जो रेरा हा बिल्डरसाठी
कमी प्रमाणात उपयोगी असून जे फ्लॅटधारक आहे, जे फ्लॅट घेणारे आहेत, जे बायर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांच्या कामी हा जो रेरा कायदा अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगाचा आहे. त्याचा फायदा नक्की घ्या मित्रांनो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला अतिशय हेल्पफुल किंवा आवडला असल्यास तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, याबाबत रेरामध्ये केसेस कशा चालतात आणि रेरामध्ये कोणत्या स्वरूपात आपण केसेस फाईल करू शकतो, ऑनलाईन, ऑफलाईन, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आज रोजी मी थोडक्यात